बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शेतकरी, उद्योजक, व्यापारी आणि श्रमिक ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असून व्यापाऱ्यांनी ग्राहकांना योग्य दरात वस्तू विकावी. ग्राहकांनीही आपल्या हक्कांबाबत सजग राहणं गरजेचं आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग ही संस्था व्यापाऱ्यांच्या विरोधात नव्हे तर अन्यायाच्या विरोधात काम करत असून शोषणमुक्त समाज घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्राहक चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे असं प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटील यांनी केलं. येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विश्वप्रसाद दळवी, संदेश तुळसनकर, तेजस साळुंखे, महेश अन्सारी, राजन वालवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मी प्राध्यापक सुरेश पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचा जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा अशासकीय सदस्य. आम्ही जिल्ह्यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून जागो ग्राहक जागो हे अभियान घेऊन आम्ही काम करत आहोत. खरं म्हणजे ज्याने भारत देशाला नव्हे जगाला ग्राहक चळवळीची मुळाक्षरं दिली ते ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था महाराष्ट्रामध्ये 25 जिल्ह्यामध्ये काम करते. त्या संस्थेची जिल्हा शाखा सिंधुदुर्ग या माध्यमातून आम्ही जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांमध्ये आम्ही हे ग्राहक जागृतीचं पवित्र कार्य करीत आहोत. ही संस्था राज्याबरोबरच जिल्ह्यामध्ये काम करत असताना संवाद समन्वयामध्ये ग्राहक कल्याण हे ब्रीफ घेऊन आम्ही काम करतो. प्रशासनाचा सहकार्य म्हणून आम्ही काम करत असतो आणि त्याचबरोबर ग्राहकांचं संघटन, ग्राहकांचं प्रबोधन आणि ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. ही आमची जी संस्था आहे ही संस्था ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी पुण्यामध्ये स्थापन केली आणि ज्यांच्या नावानं आज संपूर्ण भारतभर जी ग्राहक चळवळ काम करते आहे, अर्थात जो ग्राहक संरक्षण कायदा 1986चा आहे तो ज्यांच्यामुळं झाला ते हे स्वर्गीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी. तर बिंदू माधव जोशी यांचं तत्त्वज्ञान असं होतं की समाजामधल्या सर्वच वर्गांचं संघटन आहे, पण असा एक घटक आहे की त्याचं संघटन नाही आहे आणि तो घटक म्हणजे ग्राहक. आणि ते ग्राहकाला एकत्र आणून त्याचे हक्क अधिकार मिळवून देण्याचं काम ह्या संघटनेच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि आम्ही ते जिल्ह्यामध्ये करत आहोत. आता आमची या संस्थेची रचना कशी आहे? एकतर राज्य कार्यकारिणी आहे, विभागाची कार्यकारिणी आहे, जिल्ह्याची कार्यकारिणी आहे, महानगर कार्यकारिणी आहे आणि तालुका स्तरावरची कार्यकारिणी आहे. ह्यामध्ये विविध पदाधिकारी आहेत. प्रत्येकजण आपापल्या पदाचा या ठिकाणी भार सांभाळत ही जबाबदारी पार पाडत असतात आणि समाजातल्या आडल्या नडलेल्या ग्राहकाला न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आमच्या या संस्थेचं अधिष्ठान स्वामी विवेकानंदजी आहेत. स्वामी विवेकानंदजी असं म्हणतात की खरा ईश्वर, खरा देव हा मंदिरात नाही, तो आडलेल्या नडलेल्या लोकांमध्ये आहे. ते आडलेल्या नडलेल्या ग्राहकाला, लोकांना मदत करा, तुम्हाला ईश्वराचं दर्शन होईल. आणि ते तत्त्वज्ञान घेऊन आम्ही समाजामधल्या सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळेल हे आम्ही या माध्यमातून काम करत असतो. त्याचबरोबर खरं म्हणजे आम्ही ग्राहका केंद्रबिंदू मानून, ग्राहक म्हटलं की वस्तू आणि सेवा खरेदी करणारा तो प्रत्येकजण ग्राहक आहे. मग तो भारतातला कोणी असेल, जगाच्या पाठीवरचा कोणी माणूस असेल, त्या ग्राहकांचं संघटन आणि त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देणं हे आम्ही प्राथमिकता मानतो आणि तसं आम्ही काम करत आलेलो आहोत. संस्थेच्या माध्यमातून आम्ही लोकांना हे सांगत असतो की जो 1986चा ग्राहक संरक्षण कायदा आहे, या कायद्यानं ग्राहकाला जे 6 अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये वस्तू निवडण्याचा हक्क आहे, त्याचबरोबर सुरक्षिततेचा हक्क आहे, त्याचबरोबर या ठिकाणी तक्रार करण्याचा हक्क आहे, तक्रार निवारण्याचा हक्क आहे, माहिती मिळवण्याचा अधिकार आहे आणि आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क आहे. हे हक्क लोकांपर्यंत पोचवणं
आणि इथल्या ग्राहकाला सजग करणं हे आम्ही या माध्यमातून करत असतो. आता ग्राहक जागृतीसाठी आम्ही काय करतो, तर संस्था सर्वप्रथम आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांना आधी शिक्षित केलं जातं, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं की आपण लोकांचे प्रश्न कसे सॉल्व करायचे. यासाठी वर्षातून एकदा राज्य अधिवेशन होतं, विभागाचे अधिवेशन होतं, जिल्ह्याची कार्यशाळा जी मागच्या महिन्यामध्ये कुडाळमध्ये झाली, आपल्याला त्याची कल्पना असेल, तर त्यामधून जिल्हा स्तरावरच्या कार्यकर्त्यांचं आम्ही प्रबोधन करतो. आणि मग आमचा हा कार्यकर्ता शिक्षित झाला, प्रशिक्षित झाला की मग आम्ही समाजामध्ये लोकांचे प्रश्न सोडवायला जातो. मग त्या माध्यमातून आम्ही मग 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन असेल, 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन असेल आणि रथसप्तमी हा राष्ट्रीय प्रवासी दिन असेल, या माध्यमातून जे कार्यक्रम आयोजित केले जातात तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, त्यामध्ये आम्ही सक्रिय सहभागी होतो, लोकांचं प्रबोधन करतो. आम्ही आमच्या पातळीवर, संस्थेच्या पातळीवर आम्ही या ठिकाणी शाळेमध्ये जातो. आम्ही एक अभियान हातामध्ये घेतलेलं आहे, सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन अभियान. आम्ही शाळेमध्ये जाऊन मुलांना ती विद्यार्थी कसे ग्राहक आहेत, त्यांनी कसं सजग झालं पाहिजे, ग्राहक संरक्षण कायदा काय आहे, याची माहिती आम्ही शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना देतो, जेणेकरून येणारा विद्यार्थी भविष्यकाळातला सुजाण सजग नागरिक कसा बनेल, ही त्या पाठीमागची भूमिका आहे. त्याचबरोबर आम्ही रॅली काढतो, निबंध स्पर्धा आयोजित करतो. अशा विविध माध्यमातून समाजामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आम्ही या संस्थेच्या माध्यमातून, जसं आपल्या मगाशी मी उल्लेख केला की आपल्या जिल्ह्याची जी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आहे, ज्या परिषदेच्या अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात आणि जिल्ह्याचे DSO हे त्याचे सचिव असतात. आणि विविध विभागांचे शासकीय जे विभाग आहेत, त्यामध्ये SP ऑफिस असेल, जिल्हा रुग्णालय असेल, MSCB असेल, ST महामंडळ असेल, यांचे जे प्रमुख आहेत ते शासकीय अधिकारी, शासकीय प्रतिनिधी असतात. आणि आम्ही विविध प्रवर्गातले अशासकीय सदस्य असतो. त्यामध्ये नोंदणीकृत ग्राहक चळवळीचं काम करणाऱ्या संस्थेचे 10 प्रतिनिधी आहेत, तिथे असतात. आम्ही आमच्या संस्थेचे 7 प्रतिनिधी तिथे आम्ही काम करत आहोत, समाज जागृतीचं काम करत आहोत. मग त्यामध्ये जसे महेश संसारे शेतकरी प्रवर्गातून आहेत, इथले आपले डॉक्टर बोर्डेवे आहेत, ते डॉक्टर प्रतिनिधी आहेत, व्यापारी प्रतिनिधी आहेत. अशा वेगवेगळ्या प्रतिनिधी मिळून ती जी ग्राहक संरक्षण असते, तिथे आम्ही देखील, आत्ताच आमची सभा झाली या मे महिन्याची, तिथे आम्ही आणि विविध प्रश्न मांडत असतो. मग ST संदर्भात असतील, MSCB संदर्भात असतील, म्हणजे आम्ही संस्थेच्या माध्यमातून देखील काम करतो आहोत. आणि आम्ही दुसऱ्या बाजूला या ग्राहक संरक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन आवाज उठवत असतो. एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपल्याला कल्पना आहे, वीज आपला हा एक प्राथमिक गरज आहे, विजेशिवाय आपण राहू शकत नाही. आणि आता सध्या आलेलं जे स्मार्ट मीटर असेल किंवा त्याचबरोबर या ठिकाणी ऊर्जामित्र बैठका असतील, महामंडळाने स्वतःहून ऊर्जामित्र बैठका घेणं अपेक्षित होतं, पण त्यांनी त्या ऊर्जामित्र बैठका घेत नाहीत. आम्ही तो मुद्दा उपस्थित केला संस्थेच्या माध्यमातून. आणि फेब्रुवारी 2026 पासून आपल्या जिल्हा स्तरावर तुम्ही पाहत असाल की आपल्या जिल्ह्यामध्ये 2 विभाग आहेत, एक म्हणजे कणकवली आणि कुडाळ विभाग, आणि मुख्य आपलं कार्यालय कुडाळला MIDCमध्ये आहे. तर आज प्रत्येक तालुका स्तरावर आणि प्रत्येक विभाग स्तरावर ऊर्जामित्र बैठका होत आहेत. जो वीज ग्राहक आहे, त्या ग्राहकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी त्या आमच्या माध्यमातून मांडाव्यात, स्वतः तिथं हजर राहावं, त्यांनी तिथे यावं, लेखी आपली समस्या आणावी. आणि मग प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी 11 वाजता ही ऊर्जामित्र बैठक आयोजित केली जाते. तिथे त्या विभागाचे, उपविभागाचे पदाधिकारी किंवा तिथले अधिकारी तिथे उपस्थित असतात, तिथे काही वीज ग्राहक उपस्थित असतात, आणि आम्ही तिथे आमच्या संघटनेचे, संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित असतो. मग आम्ही ना शासनाचे प्रतिनिधी असतो, आम्ही ग्राहकांचे प्रतिनिधी असतो. आम्ही दोघांमध्ये समन्वय साधतो. उद्देश एवढाच आहे की वीज ग्राहकांच्या समस्या वेळेमध्ये सुटाव्यात, त्या समस्या डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांपर्यंत जाव्यात, आणि असे अनेक प्रश्न सुटतात, मार्गी लागतात, लोकांना न्याय मिळतो. हे आम्ही एक नवीन अभियान किंवा एक नवीन आम्ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे जिल्ह्यामध्ये. हे सांगताना मला या ठिकाणी आनंद होतो. कधीकधी लोक आमच्याकडे तोंडी मुद्दे मांडतात की माझी फसवणूक झालेली आहे, असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे. काही प्रश्न आम्ही तोंडी ऐकून घेतो, तोंडी प्रश्न सॉल्व केले जातात. पण जेव्हा एखादी तक्रार लेखी स्वरूपात आली की आम्ही त्याच्यावरून ती लेखी तक्रार घेतो, तक्रारदार आणि तक्रार कुणाविरुद्ध आहे त्याचे काही पुरावे आम्ही त्याला जोडून घेत असतो. आणि मग आमच्या मासिक मीटिंगमध्ये आम्ही ते ठेवतो, त्यावरती चर्चा होते. आणि मग ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे
त्या तक्रारदार आम्ही बोलवून घेतो, त्याची बाजू ऐकून घेतो आणि मग त्यामध्ये समन्वय साधून तो प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. पण कधीकधी मग तो तक्रारदार असेल किंवा एखादा दुकानदार असेल किंवा खरीददार असेल किंवा जो सेवा देणारा असेल, तो जर समजा जास्त ताणायला लागला, मग पुढचा मार्ग म्हणजे आपला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आहेच, आम्ही त्यांना तिकडे जाण्याचा सल्ला देतो. पण आम्ही प्राथमिक स्वरूपात हा वाद कसा मिटेल, सामंजस्याने कसा मिटेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आणि आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही समाजामध्ये जे अनेक जे पंचप्राण मानले जातात, त्यामध्ये शेतकरी आहे, उद्योजक आहे, व्यापारी आहे, श्रमिक आणि ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे पंचप्राण आहेत. पण आज असं व्हायला लागलं आहे, म्हणजे आज ग्राहक हा त्या म्हणजे म्हणताना आपण ग्राहक देवो भव असं म्हणतो, ग्राहक एवं राजा असं म्हटलं जातं. पण आज ग्राहकाची काय अवस्था आहे हे आपल्याला माहीत आहे. अनेक प्रश्न जिल्हा ग्राहकमध्ये येतात. कधीकधी वस्तूंच्या जादा किमती घेतल्या जातात, विशेषतः दूध पिशवी असेल, आईस्क्रीम असेल किंवा थंड पेय असतील. तर या निमित्तानं माझी जिल्ह्यातल्या व्यापारी मंडळाला आणि ग्राहकांनासुद्धा विनंती आहे की MRPचा अर्थ असा आहे, MRP मॅक्झिमम लिटर प्राईस, म्हणजे तुम्ही त्या किमतीला वस्तू विकायची आहे, त्याच्यावरती सर्व टॅक्स वगैरे लावलेले आहेत, जादा किंमत घेऊ नका, कारण घेणं हे कायद्यानं गुन्हा आहे. उलट तुम्ही स्वस्तामध्ये देऊ शकता. म्हणून आमची संस्था असे म्हणते किंवा आम्ही असं म्हणतो, बिंदुमाधव जोशी असे म्हणायचे की आम्हाला वस्तू फुकट अजिबात नको, स्वस्त किमती तर नकोच नको, आम्हाला ती योग्य भावामध्ये मिळायला पाहिजे आणि ती योग्य भावामध्ये विकली जावी अशी आमची ठाम भूमिका आहे. म्हणून व्यापारी वर्गाला आणि ग्राहकांनासुद्धा विनंती आहे की आपण सर्वांनी सजग राहिलं पाहिजे हा समाजामध्ये. कारण कधीकधी असा गैरसमज व्यापारी वर्गाने करून घेतलेला आहे. मला या ठिकाणी खास सांगावं असं वाटतं, ही संस्था व्यापाऱ्यांच्या विरुद्ध नाही आहे. ही संस्था अन्यायग्रस्त लोकांना, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करते आहे. आणि म्हणून व्यापारीसुद्धा हा ग्राहकच आहे. कारण ज्यावेळेस समजा एखादा दुकानदार असेल, जेव्हा त्याला भाजी लागते तेव्हा तो भाजीच्या दुकानात जातो, तेव्हा तो तिथला ग्राहक होतो. ज्यावेळी तो एखाद्या मेडिकलमध्ये जातो तेव्हा तो मेडिकलचा ग्राहक होतो. जेव्हा तो एसटीनं प्रवास करतो तेव्हा तो एसटीचा तो प्रवासी होतो. म्हणजे असा गैरसमज करून न घेता हे जर आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हातामध्ये हात घालून जर आपण काम केलं आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे काम केलं तर नक्कीच होणारं लोकांचं शोषण आहे. कारण आपला शेवटी उद्देश हाच आहे, शोषणमुक्त समाज, कुणाचं कुणापासून शोषण होता कामा नये. आणि जो ग्राहक संरक्षण कायदा आहे तो खूप कडक आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की 2019च्या कायद्यानं आता खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्यामध्ये जिल्हा स्तरावरती जे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे त्याची क्षमता आता 50 लाखापर्यंत केलेली आहे, जी 10 लाखापर्यंत होती. म्हणजे 50 लाखापर्यंत जर आपला दावा असेल तर तो आपण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाखल करू शकतो. त्याच्या पुढची केस असेल त्यापेक्षा जादा किमतीची तर आपण राज्य सरकारकडे किंवा राज्य आयोगाकडे, ती 1.5 कोटीपर्यंत. त्याच्यावरची असेल तर मग आपण राष्ट्रीय आयोगाकडे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सगळं कामकाज चालतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो जिल्ह्यातल्या सर्व वीज ग्राहकांना या निमित्ताने आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंनासुद्धा की वीज वितरण कंपनीचं CGRF म्हणजे वीज ग्राहक तक्रार निवारण मंच, खास वीज ग्राहकांसाठी जे होतं न्यायमंच, हा याच्या अगोदर रत्नागिरीला त्याचं कार्यालय होतं, तिथं न्यायमंच होता. पण आपल्याला कल्पना असेल की मला वाटतं मागच्या 6 महिन्यापूर्वी त्याचं सर्कल वाईज स्थापना झालेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कुडाळला MIDC मेन ऑफिस आहे तिथे आता नवीन तिथे CGRFचं कार्यालय सुरू झालेलं आहे. म्हणजे कुठलाही वीज ग्राहक ज्याचा अन्याय झाला तो तिथं आपली तिथं केस घेऊन स्वतः लढू शकतो. वकील देण्याची आवश्यकता नाही. तिथे आपण विनाखर्च साधा जरी आपण अर्ज केला तर तिथं 3 लोकांचं त्या ठिकाणी न्यायमंच असतो. तिथे एक न्यायाधीश असतात, एक तिथे MECBचे म्हणजे इंजिनियर असतात आणि एक स्वतंत्र ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी असतात. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आमच्या या संस्थेचे राज्यभरामध्ये जवळजवळ 15 लोक या ग्राहक मंचावरती न्यायमंचावरती आहेत. आमच्या राज्याचे सचिव अरुणजी वाघमारे आहेत, हे स्वतः या न्यायमंचावरती काम करत आहेत. त्यांच्यावर परवाशी केस आली, आपल्या माहितीसाठी सांगतो आहे की ते म्हणजे तो मंच जर MECB चुकले असेल म्हणजे एका ग्राहकाने पैसे भरून त्याला 6 महिने मीटर दिलं नाही, ही केस त्या ग्राहकाने तिथे दाखल केली आणि त्या आयोगानं असा निकाल दिला की ह्याच्यामध्ये MECB दोषी आहे
आणि MECBला त्याने 5,000 रुपयाचा दंड ठोठावला. म्हणजे न्यायमंचाला MECBला सुद्धा दंड ठोठावण्याचा अधिकार आहे. ही सगळी व्यवस्था जी आहे ती आपल्या ग्राहकांना समजली पाहिजे. आपण तिथल्या अधिकाऱ्यांशी भांडण्यापेक्षा MECBने जे न्यायमंच स्थापन केलेला आहे, योग्य मार्गाने जर आपण भांडलो, आपण जर योग्य मार्गाने आपली केस जर दाखल केली तर नक्की न्याय मिळतो. तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू, आम्ही तुम्हाला सल्ला देऊ, असं सगळे काम चालत असतं. म्हणून या निमित्ताने मी जिल्ह्यातल्या पुन्हा एकदा सर्व ग्राहकांना जागृत करतो आहे की हे ग्राहक चळवळ सर्व लोकांची आहे. ही ग्राहक चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे, जनचळवळ झाली पाहिजे. यासाठी इथे आमच्या संस्थेमध्ये काम करणारा कार्यकर्ता कुठल्या जातीचा पंथाचा नाही आहे. आमच्या संस्थेमध्ये कोणीही भारताचा नागरिक जो 18 वर्ष पूर्ण केलेला आहे आणि त्याला 2-3 क्रायटेरिया आहेत त्यापैकी सांगतो. एक म्हणजे तो कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असता कामा नये. दुसरी अट अशी आहे की त्याच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा झालेली असता कामा नये. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, त्याचा कुठलाही अवैध व्यवसाय असता कामा नये. अशी कोणीही व्यक्ती या संस्थेमध्ये सभासद होऊ शकते, सक्रिय होऊ शकते आणि चळवळीला हातभार लावू शकते.